सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ इथं काल रात्रीच्या सुमाराला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वादातून युवकावर चाकूनं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। जावेद रशीद मुजावर वय 19 राहणार जावईवाडी तारदाळ अशा हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। या घटनेत हल्लेखोर यश तानाजी गायकवाड वय 21 हा जखमी झालाय। उपचारांसाठी त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही घटना सोमवारी सायंकाळी 7च्या सुमाराला नागनाथ मंदिरासमोर घडली। घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकानं पटापट बंद केली। भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचं वातावरण आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवलाय। फिर्यादीचे वडील रशीद ताजुद्दीन मुजावर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जावेद आणि यश यांच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवेळी किरकोळ वाद होऊन भांडण झालं होतं। तेव्हापासून संशयित यश हा जावेदवर चिडून होता। सोमवारी सायंकाळी 7च्या सुमाराला दोघांमधला वाद पुन्हा उफाळून आला। वादाचं पर्यावसन हल्ल्यात झालं। जावेदनं यशवर हल्ला केला। हल्ला रोखताना यशनं तोच चाकू हिसकावून घेऊन जावेदवर उलटवार केला। या घटनेत जावेद गंभीर जखमी झाला। यावेळी जीव वाचवण्यासाठी तो गणेश मंदिर परिसरातल्या मोकळ्या जागेत असलेल्या वाहनाच्या मागे गेला असता यशनं त्याचा पाठलाग करत पुन्हा वार केला। जावेदच्या गळ्यावर, पाठीवर, डोक्यात, हातावर वर्मी घाव बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे तारदाळ चौक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्री उशिरा या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक तपास शहापूर पोलीस करतायत।